सिंपल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पायनॅपलचं रायता। त्यासाठी मी इथं अर्धा पायनॅपल कट करून घेतलेला आहे। आता रेसिपी स्टार्ट करूया। एका दुसऱ्या बाउलमध्ये घालून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडंसं गोड घालून घेतो। मी इथं 4 चमचे गोड घातलेला आहे। आता मी इथं अर्धा चमचा मीठ घालून घेतो। त्याला मिक्स करून मॅरिनेट व्हायला 10 मिनिटं ठेवून घेतो। आता मी याला साईडला काढून ठेवून घेऊया। आता मी इथं एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे, वल्लं खोबरं। आता मी 1 चमचा मिरचीची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद। आता मी ते कढई ठेवून घेतलेली आहे। स्टार्ट करूया आपण। आता मी याच्यामध्ये घालत आहे मोहरी, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा सुकी मेथी, अर्धा चमचा उडीदची डाळ। आता याला आम्ही भाजून घेतो। आता ते भाजून झालेलं आहे, मी गॅस बंद करून घेतो। आता मी भाजून घेतलेली मेथी, मोहरी आणि उडदाची डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतो। अर्धी वाटी पाणी घालून घेतो ह्याच्यात आणि हे वाटून घेतो मी। आता आता हे वाटण इथं रेडी झालेलं आहे। मी परत कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करून घेतो। त्याच्यामध्ये मी घालून घेतो 2 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये घालून घेतो अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी मेथी, हा थोडासा कढीपत्ता आणि ते मॅरिनेट करून घेतलेलं पायनॅपल मी याच्यामध्ये घालूया। हिंग घालायला विसरलो होतो, पण आता वरनं हिंग मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेतलं। याला मिक्स करूया। तर मी याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवतो। आता इथं 5 मिनिटं झालेले आहे, झाकण काढून घेतो आणि हा बनवलेला मसाला ह्याच्यामध्ये घालून घेतो। तर ह्याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचं हे मिक्स पाणी घालून घेतो, मिक्स करूया। मीठ आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे परत आपण घालू शकतो। आता मी इथं ह्याला परत झाकण लावून 7 ते 8 मिनिटं ह्याला मी शिजवून घेतो। रेडी झालेली आहे। ही पायनॅपल रायताची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।